मॉनिटरला लिहिलेल्या 4-5 वेळा सांगितलं परत
उजळले भाग्य
माझ्या मनाला गोचाळा उजळले भाग्यात अवघी चिंता ही वारली संत दर्शनी हा लाभ पद्मना भजोडील संपुष्ट हे हृदय पेटे करोडे कोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला नाही फक्त ठेवायला गेलो आतल्या पुरवायची पर्यंत आतल्या पुरवायची मी पण तेच बघत होते आतल्या पुरत पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पिठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय रातोविंद्रैः समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडासा उशीर झाला त्यामुळे जरा मी गडबड घेतली थोडीशी माफी असावी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबाराया सुंदर असा सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला सरळ सोपा संत दर्शनाचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठला कार्यक्रमाचा सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि मी म्हणेन पूर्ण दैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीला वंदन. पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगद्वंदनीय तुकोबारायांना वंदन. तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन. सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला आम्हाला वंदन करायचंय. तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये संत आणि प्रेम आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? कदाचित असं वाटत असेल कीर्तनामध्ये संत आणि प्रेम
एक सांगेल, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजा म्हणून विनंती आहे, 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर राजगडावर जरी तुम्ही बसलेले असाल ना राजा, तरी आज नाला सोपारा या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा मांडला आहे. सर्व जोडलेत राज, फक्त तुम्हाला वंदन करणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही नसाल तर हरी कीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल ना राज, आमच्या सोहळ्याला शोभा नाही. तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे. तुम्ही होतात ना राज, म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे. महाराज विराजमान होतात, स्थानापन्न होतात. आमच्या मातीतली स्त्री सुरक्षित असेल ते तुमच्यामुळे, आमच्या मंदिरातील देव सुरक्षित असेल तोही आज तुमच्यामुळे. म्हणून विनंती आहे, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मनामध्ये कणाकणामध्ये रुजलेला वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भारत देशामध्ये नावलौकिक मिळवून परदेशामध्ये सुद्धा संप्रदायाचा झेंडा जर आम्ही रोवला असेल तर त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिवछत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्ये रक्ताचा थेंब आणि थेंब मातीमध्ये सांडला, तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. लाखो मावळे पणाला लागले, तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावर शिवछत्रपतींचं उभं राहिलं. या आमच्या मातीतल्या माणसाच्या मनामध्ये, आमच्या मातीत जन्माला आलेल्या लेकराला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज म्हणजे कोण. मनामध्ये कणाकणामध्ये तरुणाईमध्ये भगवा फडकतोय आणि अशा तरुणाईच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सळसळतं. म्हणून माझे हे मावळे आणि शिवभक्त चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्तांचे मस्तक फुटते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर. पधारिये जिजाऊ पधारिये, पधारिये, पधारिये.
ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजनी मंडळाच्या वतीने चालू असलेला हा भव्य दिव्य असा सोहळा मुंबई सारख्या शहरामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकावणं म्हणजे सोपं नव्हे. आमच्या मातीमध्ये या मंडळाचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. म्हातारं झाल्यानंतर परमार्थ करावा, आमच्या मातीतली परंपरा, आमच्या मातीतली मर्यादा आणि आमच्या मातीतलं वळण सांगते तुम्हाला. म्हातारं झाल्यानंतर भजन करावं, दातं पडल्यानंतर टाळ वाजवावं आणि पोरांनी हाकलून दिल्यानंतर मंदिरात जावं, ही आमची परंपरा आहे. बरोबर ना? कधी जाता तुम्ही? पोरानं घराच्या बाहेर हाकललं की मग म्हाताऱ्याला वाटतं जरा भजनात जाऊन बसावं. दाताने खायला मिळेना तेव्हा कुठेतरी म्हाताऱ्याला वाटतं पंढरीची वारी करावी. पण आमचं हे ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजनी मंडळ 20, 25, 30 वयोगटातील तरुण आहेत महाराज. ज्या तरुणाईने तंबाखू खावी, दारू प्यावी आणि दारू पिऊन गटारीत लोळावं हे सध्याचा तरुण कुठेतरी करतोय. व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण, व्यसन करत असलेला तरुण, दारूचं व्यसन असेल, गुटख्याचं व्यसन असेल, तंबाखूचं व्यसन असेल, या व्यसनाच्या आहारी चाललेल्या तरुणाला परमार्थाचं व्यसन लावण्याचं काम, टाळ मृदंगाचा गजर अंतकरणामध्ये ठसवण्याचं काम आणि त्यांच्यासाठी स्फूर्ती देण्याचं काम, उत्साह देण्याचं काम आमचं हे भजनी मंडळ करत आहे. अंतकरणातून टाळ्या झाल्या पाहिजे या योगदानासाठी. कारण आज ही माझ्यासमोर बक्षीस मांडलेली आहेत ना. माणसाला कुठेतरी नफा असल्याशिवाय माणूस करत नाही. तुम्हाला सांगताय, आज हे तुम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत. या बक्षिसाच्या आशेनं का होईना, बक्षिसांच्या अपेक्षेनं का होईना, कुठेतरी गुरफटत चाललेल्या तरुणाला वाटतं मी सुद्धा टाळ वाजवला पाहिजे, मी सुद्धा भजनामध्ये भाग घेतला पाहिजे, मी सुद्धा गायन केलं पाहिजे. मोबाईल मध्ये आम्ही बघतो रील सरकवल्या की आम्हाला रेल्वेमधल्या रील बघायला मिळतात. आणि ज्या वेळेला रेल्वेमध्ये आमची भजनी मंडळ टाळ वाजवतात, चिपळ्या वाजवतात, सुंदर अशी भजनं म्हणतात आणि भजनाच्या आनंदामध्ये जेव्हा आमचे तरुण वारकरी रेल्वेमध्ये भजन म्हणतात, एक सांगते तुम्हाला, त्याच रेल्वेमध्ये भजन करणाऱ्याच्या शेजारी एखादा माणूस प्रवास करत असतो, चिंतेने बरबटलेला, संसाराने व्यापलेला, थोडस विनोदी बोलेल, बायकोची बोलणे खाऊन आलेला, रेल्वेमध्ये प्रवास करत असेल आणि तो प्रवास करत असताना टेन्शन मध्ये, ताण मध्ये, तणाव मध्ये कसं तरी जायचंय, नोकरी करायची आहे, संध्याकाळी वापस यायची आहे, या हेतून रेल्वेमध्ये उभा असलेला तरुण, त्या तरुणाच्या शेजारी जेव्हा भजनाचा आवाज ऐकायला येतो, हरिनामाचा गजर जेव्हा ऐकायला येतो, काही वेळासाठी का होईना त्याच्या संसारातलं दुःख विसरून, त्याच्या प्रपंचातली चिंता विसरून तुमच्या भजनामध्ये तो हरिमय होतो. हरिनामामध्ये दंग झालेले तरुण आम्ही बघितले. म्हणून हा आवाज ऐकत असताना, रेल्वेच्या रुळावरून चाकं फिरत असताना मृदंगाचा, टाळांचा, सुंदर अशा भजनाचा गजर जेव्हा ऐकायला येतो ना, त्यावेळेस कुठंतरी एक संतांचं प्रमाण आठवतं, काळ वेळ नाम उच्चारिता. आम्हाला काळ वेळ कळत नाही, भजन कुठे करावं, जिथे उभे आहोत तिथे आम्ही भजन करायला तयार आहोत. कारण जो भजन करत असेल, महिला मंडळ एक सांगते तुम्हाला, हरिनामाचा वेळ मुलांना लावायचा असेल, परमार्थाचे संस्कार मुलांना लावायचे असतील, अवघड काहीच नाहीये. घरातलं पोरगं बाहेर पडत असेल ना, आपलं कपाळाला गंध लावल्याशिवाय बाहेर पडलं नाही पाहिजे. महिला मंडळ, आपली संस्कृती, आपली मर्यादा, आपली परंपरा आपण जपणं गरजेचं आहे. एक सांगते तुम्हाला, कपाळाला गंध लावल्याशिवाय मुलांना बाहेर पडायचं नाही. हे जर तुम्ही शिकवलं ना, तर एक सांगते तुम्हाला, आपल्या घरातलं लेकरू गंध लावून बाहेर जात असेल, आपल्या घरातलं लेकरू
हेतू गावातल्या सप्ताहाला धावून जात असेल, धार्मिक कार्याला मदत करत असेल आणि घरी आलेल्या साधू संतांचा सन्मान करत असेल, तर आपल्यासारखे आईवडील या जगामध्ये दुसरे कुठले भाग्यवान नाही म्हणून समजून चालायचं. हे भाग्य आहे आमचं. आता जरा पुढे जाऊया. जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये सांगतात, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून मी थोडक्यात परत सांगणार आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली. माझं भाग्य उदयाला आलं. का आलं बरं? पैसा मिळाला, धन मिळालं, संपत्ती मिळाली. झालं काय म्हणजे भाग्य उदयाला आलं? संतांनी सांगितलं, भाग्यवंतनो हे धन पुत्र तारा निकटवास बरा संतापाई. धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य, बायको मिळाली तरी भाग्य. माना हलवतात, गड्या घरी जायचंय की नाही? बायकोच्या हातचा चहा प्यायचा एवढ्या वेळानं जाऊन, तरी म्हणताय बायको मिळाली तरी भाग्य नाही. काय सांगावं महाराज? बायको चांगली असली तर बरं, नाही तर उपयोग. चांगली असावी, घरामध्ये येणारी लक्ष्मी असावी, घरातली अवकाशा नसावी. पुढे चला. महाराज सांगतात, धन मिळालं तरी भाग्य नाही. का बरं? धन आपलं नाही, तेव्हा हे काळाचे धनकुबेराचे. आपलं नाही, धन मिळालं तरी भाग्य नाही, बायको चांगली असली तरी भाग्य नाही, मुलगा चांगला असेल तरी भाग्य नाही. मग संत सांगतात, भाग्य आहे तरी कशामध्ये बरं? उजळले भाग्य आता. ओतूर या गावी जगद्गुरु तुकोबाराया विश्रांती घेत असताना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. या साक्षात्कारामध्ये गुरुमंत्र मिळाला, राम कृष्ण हरी. या मंत्राने साक्षात्कार झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या असं लक्षात आलं, आपल्याला मिळालेला मंत्र हा सगळ्यात सोपा आहे. आतापर्यंत साधना झाल्या, आतापर्यंत तपश्चर्या साधू संतांनी केल्या. 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. लोखंडाचं पीठ खाऊन तप केलं तरीही प्राप्ती झाली नाही. त्याचं कारण मेनकेनं येऊन तपश्चर्या भंग केली. एवढे त्यावेळेस परमार्थ अवघड होता. आता संतांनी सोपा केला. तुकोबाराया सांगतात, रामकृष्ण हरी साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे, कधीही घेता येणार आहे. आणि विशेष म्हणजे याला जास्त काही नियम पाळायची गरज नाही, पथ्य पाळायची गरज नाही. अंघोळ केलीच पाहिजे, हातपाय धुतलेच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, बरं आहे मग बिना आंघोळीचंच देवा पुढं बसायला. असं नाही हो, सांगतोय उदाहरण. जर तुम्हाला परमार्थ करायचंय ना बाबा, कधीही करा, कुठेही करा, पण नाव घ्या. आणि एकदा नाव घेतलं ना, कशाचीच कमी नाही. भगवंताने संतांच्या दरबारी नाचावं इतका दंग देव भावा. तुम्ही जर अंतःकरणातून भक्ती केली ना, तर त्या भक्ती पुढे भगवंताला काहीच दिसत नाही. एकच टाळी झाली चंद्रभागेवाळ. तुमच्या जवळ असलेलं धन धार्मिक कार्यासाठी तुम्ही देत असाल तर ते उपयोग
उपयोगाचं नाही. एक सांगते तुम्हाला, आपल्या जवळचा पैसा इतर ठिकाणी कुठं दिल्यानंतर त्याचं काम चांगलं होईल की नाही मला माहिती नाही, त्याचं फळ काय मिळेल मला माहिती नाही. पण एक सांगते तुम्हाला, परमार्थाच्या ठिकाणी दिलेलं दान, धार्मिक कार्यासाठी केलेलं दान हे कधीही वयाला जाणार नाही, कधीच वयाला जात नाही. म्हणून धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही, पुढं चला. मग कशामध्ये भाग्य बरं? मला सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, माझी चिंता वारली, वारली म्हणजे मेली, माझी चिंता मेली बाबा, चिंताच राहिली नाही. अभंगातील प्रथम चरणामध्ये म्हणतात, निर्जीवन होते चिंता, सजीवन होते चिंता. मेलेल्या माणसाला लाकडाची चिंता जळते, जिवंत माणसाला चिंता जळते. ही चिंता माझी मेली, माझं भाग्य उदयाला आलं. कशामुळे मेली बरं? संत दर्शनी हा नाभ पद्मनाभ जोडीला. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, संत दर्शनाने माझं भाग्य उदयाला आलं. संत दर्शन झालं. संत दर्शनाची गरज माणसाला काय सांगू का तुम्हाला? एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल, एखाद्या खासदाराकडून काम करून घ्यायचं असेल, एखाद्या नगर अध्यक्षाकडून काम करून घ्यायचं असेल तर वशीला असल्याशिवाय काम होत नाही. जशी आपली परंपरा आहे, भगवंताच्या दरबारामध्ये सुद्धा तसंच आहे ना महाराज. देवाच्या जवळ जायचं असेल, देवाला आपलंसं करायचं असेल तर संतांचा थोडासा वशीला घ्यावा लागतो. आणि जेव्हा संतांच्या मार्गे तुम्ही जाल ना, संताचे संगती मनमार्ग आकडावा श्रीपती येणे, संत मार्गाने जर भगवंत जवळ केला तर तो भगवंत मिळाल्याशिवाय राहत नाही. पुढे चला, पद्मनाभ जोडीला भगवंत प्राप्त झाला. मिळालेल्या देवाचं केलं काय? संतुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. हृदयामध्ये भगवंत साठवला, साठविला हरी जिही हृदय मंदिर. भगवंतांना मी हृदयामध्ये साठवलं. विठ्ठला विठ्ठला नरदेह मिळाला नामस्मरणासाठी, नरदेह मिळाला परमार्थासाठी. आणि त्यामध्ये जर आम्ही या नरदेहाचा उपयोग करून घेणार नसेल, ऐका ना महाराज, भगवंताचं नामस्मरण घेणार नसो, भजनामध्ये वेळ घालवणार नसो तर महाराज सांगतात जन्माला येऊन वाया गेला. का? नरदेह जसा आला तसा जाणार आहे, जसा मिळाला तसाच जाणार आहे, जसा आलाय तसा जाणार आहे. कसा म्हणा? एका माणसानं यात्रेमधून घोडं चोरलं. ऐका, एका माणसानं यात्रेमधून घोडं चोरलं आणि चोरलेलं घोडं विकायला बाजारात गेला. चोरलेलं घोडं विकायला बाजारात गेला. कस्टमर यायला लागले. कितीला दिलं घोडं? हा म्हणला 1.5 लाखाला. कमी नाही का? अजिबात नाही म्हणला, घोडंच तसं आहे. दुसरा आला. कितीला? 1.5 लाखाला. काही कमी? 1 रुपया कमी करणार नाही. घ्यायचा असेल घ्या, नाही तर नका घेऊ. माझ्या घोड्यासारखा घोडा बाजारात कुठं भेटणार नाही. गेलो. दुपार निघून गेली, संध्याकाळ व्हायला लागली तरी घोडं विकल्या जाईना. 1.5 लाखाच्या खाली बाबा येईना. अंधार पडायला लागला आणि एक गिराईक आलं. राम राम पाटील. राम राम. घोडं कसं दिलं? 1.5 लाखाला. काही
नाही ना बाबा, घोडं बघा तुम्ही कसं आहे, त्याचं शरीर बघा कसं आहे, त्याची दौड बघा कशी आहे. माझ्या घोड्यासारखा घोडा बाजारात भेटणार नाही, 1.5 लाखाच्या खाली नाही. पुढचा गिराईक म्हणलं बाबा संध्याकाळ व्हायला लागली, तसंच घेऊन जावं लागेल. एक काम कर म्हणला, 20,000 कमी कर, मी घेतो. घोड्यावाल्याने विचार केला, दिवस गेला, घोडं काही विकल्या जात नाही, त्याच्यातल्या त्या चोरून आणलेला आहे. परत त्याला भेटलं तर काय करायचं, म्हणून हे म्हणला बाबा 1,30,000 फायदा व्यवहार होणार का फिक्स? तो म्हटलं हो चालेल. केला ना फिक्स, 1,30,000 व्यवहार फिक्स झाला. पुढचा म्हणला घोडं घेतोय खरं, व्यवहार फिक्स झाला. म्हणला मला घोडं आवडलं, पण एक विचारू का? म्हणे काय? एवढे मोठी लाखाला घोडं घेतोय, पण तुमचं घोडं कसं आहे हे मला माहिती नाही. कसं आहे म्हणजे? अहो चालतंय कसं, त्याची दौड कशी आहे मी बघितलंच नाही. घरी गेल्यानंतर जर हे चाललंच नाही, पळालंच नाही, तर कोण जबाबदार? तुला कुठं शोधणार? हा म्हणला अहो दौड करून बघा ना तुम्ही. म्हणला एक दौड करून मला बघायचे, घोडं जर मला पटलं तर लगेच पैसे जाग्यावर कॅश. हा म्हणला ठीक आहे. म्हणला बसा घोड्यावर आणि एक फेरी मारून या. आता हे बसलं घोड्यावर, घोड्याचा लगाम हातात घेतला, टाच मारली घोड्याला, घोड्याला टाच मारली आणि हे घोडं घेऊन परत निघालं. जे गेलं ते परत आलंच नाही. आता हे वाढवत नाही. ते 2-4 जण जे होते ना आधी विचारणारे, 1.5 देता का, 1.5 देता का, ते आले. हे उभं होतं आपलं ते दोरी घेऊन. म्हणे बाबा घोडा गेलं का? म्हणे गेलं ना. त्यातलं एकाने विचारलं काय? म्हणे बाबा घोडं कसं गेलं? हा म्हणला जसं आलं तसंच गेलं. काय जनावर या नरडी हाचं तसंच आहे, जसं आलं तसंच जाणार आहे. मग इथं आहे तोपर्यंत काहीतरी करायचं आहे. इथं असल्यानंतर जे कराल ना ते सोबतीला येणार आहे. मग सोबतीला येणार जर काही असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण. नामस्मरणाशिवाय जीवाला पर्याय. बसलेली मंडळी सर्वांनी हाताने टाळी, मुखाने गोड असं हरिनाम. वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे सुंदर असं गोड भजन करायचे, टाळी वाजवायचे, नामस्मरण सर्वांनी. सरळ सरळ हात वरती, सरळ. वा सुंदर. मध्येच खाली घेऊ नका, अंतःकरणातून भजन करा. हरी विठोबा रखोमा विठ्ठल
आपणा सर्वांची आणि सर्व भजनी मंडळांची सर्व कार्यकर्त्यांची अंतकरणातून दिलगिरी व्यक्त करते. कीर्तनाची वेळ थोडीशी उशिरा नियोजन होण्याचं कारण, खरं तर निघालोही आम्ही वेळेवर 5 वाजता नाला सोपारामध्ये पोहोचायचं आहे अशा नियोजनामध्ये मी निघाले होते. कारण अंतर बरंच लांब, प्रवास बराचसा लांबचा होता. कीर्तनाची वेळ पत्रिकेवर 7 वाजताची दिलेली आहे. मग 2 तास आधी जाऊन आपण थोडासा आराम होईल अशा नियोजनाला आम्ही निघालो होतो. पण प्रवास करत असताना आपल्या लोणावळा खंडाळा हा जो एक्सप्रेस वे आहे, या वेळेला कालची सुट्टी, आजची सुट्टी आणि उद्या 26 जानेवारीची सुट्टी, या कारणानं इतकं ट्रॅफिक दोन्ही बाजूनी 3 तास माझे त्या स्पॉटला गेले. जवळजवळ 3 तास, अक्षरशः आम्ही 2 किलोमीटरचा प्रवास 3 तास गाडीमध्ये बसून केला. आणि त्याच्यानंतर इथे फोन लावलं, म्हटलं काहीच कळत नाहीये. कारण येणाऱ्या गाड्यांना आम्ही विचारत होतो की पुढं कसं काय वातावरण आहे, गाड्या कुठंपर्यंत जातील. तर एक गाडीवाले दादा म्हणाले, ताई उल्हासनगरवरून मी 12 वाजता निघालो आहे आणि 4:30 वाजलेत मला इथं पोहोचायला खंडाळा घाटामध्ये. त्यांनीच आम्हाला विचारलं मागं कसं काय आहे. म्हणलं पुढं पण जायला 4 तास लागतील, टेन्शन घेऊ नका. असा विषय, इतका भयंकर विषय. आणि पहिल्यांदा झालं असं, कारण मुंबईला कार्यक्रम असेल 1 तास आधीच मी पोहोचते. पहिल्यांदा अशी वेळ आली की उशिरा मलाच गिल्टी फील होतं. परंतु आपण सर्व समजूतदार आहात. आणि तिथून निघाल्यानंतर पुन्हा असं वाटलं की आपल्या परिसरामध्ये जर ट्रॅफिकमध्ये आम्ही सापडलो तर आज काही कीर्तन सेवेला पोहोचू शकत नाही. हा निर्णय माझा झाला होता. अगदी उदास होऊन गाडीमध्ये बसले होते, पण भगवंताची कृपा, पुढं थोडंसं निघालो आणि त्यानंतर इथंपर्यंत येईपर्यंत कुठेच ट्रॅफिक लागलं नाही. हायवे सोडल्यानंतर हे पहिल्यांदा झालंय, कारण मुंबईला आल्यानंतर ट्रॅफिक असतोच, पण आज मात्र कुठं सरळ आमची गाडी पळत होती. त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करते. आणि उशिरा एवढा वेळ झाला बसावं लागतंय. विठ्ठला विठ्ठला. ऐका, कार्यकर्त्यांच्या, आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आणि आग्रहाखातर आपण सर्व शिवरायांचे भक्त आणि आपलं दैवत म्हणतोय छत्रपती. आणि यासाठी एक छोटंसं वर्णन करेन. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीवर हे छत्रपतींच्या विचारांनी चाललेला आमचा तरुण, छत्रपतींच्या तत्वांनी चाललेला आमचा तरुण. माझ्या पाहुण्याला सांगावं लागत नाही छत्रपतींचे विचार म्हणजे काय, आमच्या माणसाला शिकवावं लागत नाही ही माती म्हणजे काय, आणि या मातीचं वैभव म्हणजे काय, या मातीचा सुगंध काय परवडतो हे आमच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला त्याची किंमत आहे. दुसऱ्याला विचारलं तर त्याला सांगता येणार नाही. ही महाराष्ट्राची माती एवढी गहन आहे, एवढी मोठी आहे. आणि म्हणून ऐका, परस्त्री माते समान झालं. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं स्त्री माते समान आहे. आणि जगत छत्रपती शिवरायांनी सांगावं प्रत्येक स्त्री मुलीच्या जागेवर आहे, प्रत्येक स्त्री बहिणीच्या जागेवर आहे. पण एक सांगू का तुम्हाला, अलीकडच्या काही काळात शोक वाटायला लागला, कुठेतरी खंत वाटायला लागली आहे. आणि राजांना सांगावं असं वाटतंय, राजा आम्हाला माफ करा, आमच्या मातीतल्या स्त्रीचं रक्षण आम्ही करू शकत नाही. मी असं का बोलते तुम्हाला वाटत असेल, स्त्री सुरक्षित नाहीये हा भाग वेगळाच. पण काही दिवसापूर्वी 4 वर्षाच्या बाळावर बलात्कार झाला. बोलू नये पण मला कीर्तनामध्ये सांगावं असं वाटतं, कारण तळमळून जीव सांगावं असं वाटतं. 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला. ज्या बाळाला बाथरूमला जायचं असेल तरी मदत घ्यावी लागते, त्या लेकरावर लोकांनी हात टाकला. एक सांगू का तुम्हाला, विचार बदलायला लागले, मानसिकता बदलायला लागली. आणि हे मानसिकता बदलत असताना कुठेतरी छत्रपतींच्या विचारांची आम्हाला गरज आहे हे कुठेतरी भासायला लागलं. हे सगळं चालू असताना आम्हाला वाटतंय, राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. आमच्या आई बहिणीला सुरक्षित ठेवायचं असेल, आणि शिवराय म्हणजे काय आम्हाला शिवराय कळालेच नाही. रस्त्याने एखादी सुंदर स्त्री चालली असेल, एखादी मुलगी चालली असेल, तिच्याकडे आपल्या नजरेने जर आम्ही बघत असू तर आम्हाला शिवराय कळालेच नाही. मावळा म्हणजे काय हे आम्हाला समजलंच नाही. 1 मिनिटात सांगते तुम्हाला, कल्याणच्या सुभेदाराची
बाजूला करा. या स्त्रीनं बुरखा हातात घेतला, बुरखावर करायला सुरुवात केली आणि बुरखावर करत असताना ती रडायला लागली. तिने विचार केला, तिनं तिच्या देवाला आवाज दिला, माझ्या समोर बसलेला सिंहासनावरचा राजा हा छत्रपती शिवाजी राजा आहे, शत्रूंचा राजा आहे, शत्रूच्या दरबारात मी उभी आहे. आज हा राजा माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही, माझ्या इज्जतीवर वार होईल, भर दरबारात माझ्या अंगावरचं वस्त्र काढल्या जाईल. हे देवा, तिने तिच्या देवाला आवाज दिला, हे देवा मला या राजापासून वाचव, माझी इज्जत या राजापासून रक्षण कर. हे तिने तिच्या देवाला आवाज दिला. पण त्या स्त्रीला हे माहित नव्हतं मंडळी, तिच्या समोर बसलेला राजा हा नुसता राजा बसलेला नव्हता, तर अखंड हिंदुस्थानचा दैवत बसलेला होता. अखंड हिंदुस्थानचा दैवत. तोंडावरचा बुरखा बाजूला झाला, राजा म्हणाले, अशीच असती आमची माता सुंदर रूपवती. आम्हीही घडलो असतो बदले छत्रपती, हा आमच्या मातीतला इतिहास आहे, हा आमच्या महाराष्ट्रातला इतिहास आहे. म्हणून ऐका, मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, घर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातो आणि हे शिवरायांना मान्य नाही, हे मान्य नाही. ऐका, कपाळावर असणारी चंद्रकोर, ऐका, कपाळावर चंद्रकोर लावली म्हणजे आम्ही मावळे झालो? अजिबात नाही. आदिवाशांनी अंगावर टाकल्या म्हणून आम्ही शिवरायांचे शिपाई झालो? गैरसमज आहे तुमचा. जय भवानी, जय शिवाजी दिवसभर आवडत असाल तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार उगाच नाही. दादा ऐका ना, 15 मिनिटं अजून, 15 मिनिटं हा, आणि मग येते. त्यामुळं तुम्ही निवांत मोजून 15 मिनिटं. विठाला विठाला ऐका, काय घडतंय या बाबतीमध्ये? मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातो आहे. एका स्त्रीला बघवलं नाही. नवरात्रातल्या 7व्या माळ्याला, नवरात्रातल्या 7व्या माळ्याला पुराणनगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला, एक बाळ हवा कर मला, तुझी शक्ती हवी कमला, भवानी पावन बसाला, पावन Hare
छत्रपती शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. शिवरायांचा गर्भ वाढायला लागला आणि घोड्याला टाच मारली माँसाहेबांनी. 7 महिन्याची बरोबर बाई घोड्यावर बसली. लगाम खेचला आणि माँसाहेबांचा घोडा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याने दौडायला लागला. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याने घोडा दौडायला लागला. मारुनी टाच घोड्याला, मारुनी टाच घोड्याला, घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला. एक दिवशी मध्यरात्रीला गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला रात्रभरची घोडदौड चालू आहे. आणि या रात्रभरच्या घोडदौडीमध्ये सुंदर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. माँसाहेब घोड्यावरून पाय पार होत असताना तोल गेला आणि शहाजीराजांनी धरले. अहो पुढे जा, माझी तब्येत बिघडायला लागली, मी आता पुढे येऊ शकत नाही, पोटातल्या बाळाला भूक आहे. विश्वासरावांच्या वाड्यावर जिजाऊ माँसाहेबांना ठेवलं आणि शहाजीराजे पुढे निघून गेले. लखोजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहे. लखोजीराव वाड्यावर आले. माँसाहेब वाड्यावर पाय ठेवता बरोबर विचारलं, कोण आहे? श्रीनिवास सरदार, राजा सिंदखेड. खाली पडलेली तलवार माँसाहेबांनी उचलली. खाली पडलेली तलवार उचलली. खबरदार आवाजसह पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल भैरवी. आवाज होता माँसाहेबांचा. तलवार घेऊन माँसाहेब घेऊन आले होते. बरोबर फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, सरकाला खाल्ला तारा, सरकाला वळलं मुठीला, सरकाला वळलं मुठीला. येत आहो आम्ही दोहाळे लागले मातेला. सांगती शहाजीराजा, सांगती शहाजीराजा, आपल्या वडिलांना समोर बघितलं, पोटात बाळ होतं. लखोजीरावांनी तलवार खाली टाकली, हात पसरले. जिजा, आपल्या लेकीला आवाज दिला. जिजा ये ना, जिजा ये, जिजा ये. किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकराला. ये बाळा ये. माँसाहेबांनी तलवार खाली टाकली, पोटाला हात लावला. हळूहळू हळू पावलं टाकत वडिलांनी कसं वाटलं, कळकळून मिठी मारली. घामानं भिजलेलं शरीर, विस्कटलेले केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला कंप, थरथरणारे ओठ. तोंडावरून हात फिरवला आणि त्या बाबाने विचारलं, कशी आहे माझी जिजा? ही जिजा कशी आहे ऐकायचंय? आबा, माझ्या पोटात बाळ आहे. पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा, नाहीतर बाळाला धोका असतो. पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याने फिरते आहे. आबा, अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची जिजा. ना माहेरी ना सासरी मध्ये ही जागा धोक्याची आहे.
काही दिवसातच देवगिरी किल्ला म्हणजे दौलताबाद या ठिकाणी लखोजीरावांना बोलावण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुषिकता झाली. ही बातमी गडावर गेली आणि माँसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. माँसाहेबांची तब्येत बिघडली. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. सुईन बोलावली, ताईनं बोलावली. काय घडतंय, कोण झाले, काय घडतंय, कोण झाले, काय घडतंय, कोण झाले. आणि याच वेळेला सूर्य मावळायला लागलो, अंधार पडायला लागलो आणि शिवनेरी गडाच्या वाड्याचा दरवाजा उघडला.
स्वराज्याचा शूरवीरांना तुम्हा पहिला या मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की. ओम गुरुदेव. रेल्वे प्रवासी भजी मंडळाच्या वतीने हा असलेला भव्य दिव्य सोहळा सर्वांचं ऋण व्यक्त करते. अनमोल असं कार्य करत आपण या मंडळाचं नाव उंचावलेलं आहे. आपलं ऋण आदरणीय आमचे श्री धनाजी दादा साहेब, खूप मोठं असं मोलाचं सहकार्य आणि मोठं असं मार्गदर्शनाच्या खाली चालू असलेला हा सोहळा दादांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते. ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, आमचे हरिभक्त परायण अंकुश दादा, आपलंही ऋण. आमचे हरिभक्त परायण गणेश दादा घोटाळे, आपलंही अंतकरणातून ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित आमची सर्व 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 भजरी मंडळी, सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळी, परत एकदा आपणा सर्वांची माफी मागते. वेळ कमी असल्या कारणानं अभंगाचं चिंतन अगदी आपण धावपळीत घेतलं. त्याचं कारण आयोजकांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक 15 मिनिटं का होईना चरित्र सांगा. त्या वेळेच्या अभावी आपण धावत पडत निघालो. सुंदर 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 अशी सात सुंदर असं सहकार्य आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य, हरिभक्त परायण सुंदर असं मृदंग वादन दादांनी केलं. आमचे हरिभक्त परायण मयूरजी महाराज अंतकरणातून तुमचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी, आमचे गायनाचार्य हरिभक्त परायण सदानंद महाराज गायकवाड दादा, आपलं हे अंतकरणातून ऋण. त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्त परायण पवन महाराज, आपलं हे अंतकरणातून ऋण. त्याचप्रमाणे आमचे स्नेही, आमचे हरिभक्त परायण किरण दादा कदम, आपणही या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं हे अंतकरणातून ऋण. सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ, सर्वांचं ऋण. विशेष ऋण ज्यांची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे, आमचा आवाज श्रोत्यांपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं पोहोचवला, आपलं हे अंतकरणातून ऋण. माझी सेवा माझ्या वाणीला पूर्ण विराम करविली तैसी केली कटपट वाकडी काढण्याचा दिवस आहे. ज्ञानेश्वर माऊली. भगवान की जय.